कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आणि ताई पोलीस स्टेशनात गेलेत। हो, तुम्ही जाऊ का दिलत तिला? आणि ताई तर मूर्ख आहेच आहे, पण तुम्हाला कळत नाही का बाबा? आणि आई का गेली तिच्या बरोबर? एवढे कष्ट केलेत आणि ताई काय करणार आहे तिकडे जाऊन? स्वतःची अक्कलच पाजळणार आहे ना। इरा नीट बोल। हे बघ, ती तुझी मोठी बहीण आहे, तिच्याबद्दल असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही। घ्या, म्हणजे आता तुम्ही मलाच बोला। नेहमी तेच करता ना। मी काय ती वाईट आणि ती काय फार चांगलं वागतीये? तू जरा गप्प बस। तुम्ही मला का गप्प बसायला लावताय बाबा? हे बघा, तुम्हीच नेहमी म्हणता की नाही की मुलींनी कसं स्वाभिमानी असलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, लढता आलं पाहिजे। आणि ताई काय करतीये? स्वाभिमान तर गहाण ठेवलाच आहे, पण सासरच्यांविरुद्ध लढण्याच्या ऐवजी तक्रार मागे घेतीये। बाबा हो, ताई कशी? ताई चांगली शिक्षिका आहे, आदर्श शिक्षिका आहे, आणि तिला तिचे विद्यार्थी मानतात आणि हा आदर्श ठेवते त्यांच्या पुढे की अन्याय झाला तर लढू नका, मागे व्हा असं। हे बघ, ती जे काय करते ना ते तिच्या संसारासाठी करते, तिच्या नवऱ्यासाठी करते। बाबा, तिच्या नवऱ्याला काहीही पडलेली नाहीये तिची। अगं असं बाबा नाही। प्लीज, तुम्ही ना आता तिची भाषा माझ्या समोर बोलू नका। तुम्ही फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या। बाबा हो, आपण एवढी कष्टाने तक्रार केली आहे तर घेऊ देत ना पोलिसांना ऍक्शन। ताईला सांगा, भुवनेश्वरी मॅडमना एकदा तरी अद्दल घडलीच पाहिजे। त्यांना काय वाटतं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे तर ते सगळं विकत घेऊ शकतील? तसं नाहीये। त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्या सुनेंनी ठरवलेलं काहीही करू शकते ती। बाबा प्लीज, हे बघा, ही संधी आहे भुवनेश्वरी मॅडमना धडा शिकवण्याची। बाबा तुम्ही हे लक्षात घ्या की ताईने जर ही संधी सोडली तर तिला आयुष्यभर त्या घरात खितपत पडावं लागेल। असं नाही होणार। हे बघ, मी तिला त्या घरात पाठवणारच नाहीये। घ्या, इथे ती राहणार आहे। बाबा हो, साधं सासरच्यांविरुद्ध एक तक्रार केली तर केवढी चिडली ती। ती काय तिच्या सासरच्यांना आणि नवऱ्याला सोडून इथे राहणार आहे? हे बघ, मी बोलीन तिच्याशी। तुम्ही ना आता फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या। हे बघ, आता तिला जे वाटतंय ना ते तिला करू दे। आपण शांत राहू जरा, आणि तू पण शांत राहा। हो बाबा, तुम्ही मला का शांत राहायला सांगताय? आणि मला एक कळत नाहीये, हे सगळं तुम्हाला कसं सहन होतंय? हे बघ इरा, तिचं आयुष्य आहे। अगं तिला ठरवू देत ना। आपण फॅमिली म्हणून तिला सपोर्ट केला पाहिजे। अहो, म्हणून काय मारहाण करणाऱ्या घरात पाठवायचंय का ताईला? अगं असं म्हणलं का मी? पण तिला आता तक्रार करायची नसेल तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना। पण बाबा हो, ताईवर अन्याय। हे बघ, आता तिच्या मनाची शांती होणं महत्वाचं आहे, कळलं? साहेब नमस्कार। नमस्कार मॅडम, तुम्ही परत का आलात? अहो मी करतो ना चौकशी। हा, तक्रार केलीत ना तुम्ही? हो, पण त्या संदर्भातच थोडंसं बोलायचं होतं आपल्याशी। बर, बसा। बोला। तक्रार मागे घ्यायची आम्हाला। म्हणजे तक्रार कॅन्सल करायची। अरे हे काय चाललंय काय? आधी तक्रार करता, मग आता म्हणता तक्रार मागे घ्यायची आहे। आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का? आमचा वेळ का वाया घालवता तुम्ही? सॉरी साहेब। तुम्ही कोण? काय हो मॅडम, तुम्ही वेगवेगळी माणसं घेऊन काय येता इथे? मगाशी त्या दुसऱ्या कोणीतरी आल्या होत्या आणि आता ह्या? नाही साहेब, ती माझी धाकटी मुलगी होती इरा। ही माझी थोरली मुलगी अक्षरा सूर्यवंशी। ओ अच्छा, तुम्हीच का त्या अक्षरा सूर्यवंशी? तुमचाच छळ केला ना तुमच्या सासरच्यांनी? अहो पण तुम्हाला तर एवढी मारहाण झाली होती की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊ शकत नव्हता। तुम्ही ट्रामा मध्ये आहात। हा, तुम्हाला 2-3 वेळा चक्कर आली असं सांगितलं गेलं आम्हाला। हा, तुम्ही तर आता एकदम बरेच झालात लगेच। काय मॅडम, त्या तर एकदम धडधाकट दिसत आहेत। हा,
काय खोटी तक्रार केली की काय तुम्ही? कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर. त्यांचं म्हणणं आहे की ह्या मॅडमनी त्यांचा छळ केलाय. नाही नाही नाही, आमचं मन काय अजून बी हे मानायला तयारच नाही राव. मास्तरीनबाईंनी खरंच तक्रार केली असेल. त्यांच्याने आईसाहेबांची लई वेळा वादावादी झाली, भांडणं झाली, पण तरी बी मास्तरीनबाईंनी ते सगळे इशे एकदम समंजसपणे हँडल केलते. त्याच्यावर उपाय काढला होता. आमच्या संघ बोलल्या होत्या, आमच्यावर राग बी काढला होता म्हणा, पण या असं का पोलीस स्टेशनमध्ये जायची भाषा? नाही नाही नाही, आता आम्ही त्यांच्या संघ नाही म्हणून लई एकटे एकटे फिलिंग वाटत असेल काय त्यासनी. त्यांनी आमच्यावरचा राग काढायचा, आम्हाला धडा शिकवायचा म्हणता नाही असलं. नाही रे नाही मारता, पण मास्तरीनबाई ह्या अशा धडा शिकवणाऱ्यातल्या नाहीत. मास्तरीनबाई प्रेमानं समजून सांगणाऱ्यातल्या आहेत. हे असं करणार नाहीत. खोटी तक्रार केली होती की काय? ते इरा नाही नाही साहेब, खोटी तक्रार नाही केली. नाही नाही, म्हणजे गैरसमज झाला, त्यातून तक्रार केली गेली. हां, नाही म्हणजे खरंच आम्ही काहीच खोटं नाही बोललो. कसं आहे ना साहेब, खरंच तिची तब्येत बरी नव्हती हो. तिला चक्कर आली होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तिला. आता जरा बरं वाटतंय ना, म्हणून इकडे आलो. असं झालं ते. मग तुम्ही आता तक्रार मागे घ्यायला आलात म्हणजे गैरसमज दूर झाला का? अरे काय चाललंय काय कळत नाही मला. नाही म्हणजे फॅमिली मॅटरमध्ये ना हे नेहमी असंच असतं. घरात जरा काही झालं की आले धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आणि मग मिटवतात आपसातच. आणि मग आधीच घरातल्या घरात मिटवायचं होतं ना, आमचा वेळ वाया गेला नसता. आणि मॅडम, याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची कामं असतात आम्हाला, कळलं का? हो, खरंच सॉरी तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल. मी खरंच तुमची मनापासून माफी मागते, पण प्लीज साहेब ती तक्रार तेवढी आमची कॅन्सल करा. माझी काही तक्रार नाही आहे माझ्या सासरच्यांबद्दल. जरा नीट विचार करा मॅडम, आणि मग काय ते सांगा आम्हाला. काय तुम्ही आता तक्रार मागे घ्याल, परत तुम्हाला वाटेल उगीच मागे घेतली तक्रार, आणि परत आमच्याकडे याल आणि तक्रार लिहायला सांगाल. हे सगळं करत बसणार नाही आम्ही, सांगून ठेवतो. नाही साहेब, माझा निर्णय झालाय. मला खरंच तक्रार मागे घ्यायची. अहो मग तक्रार मागेच घ्यायची होती तर करायची कशाला? सॉरी साहेब, खरंच चुकलं आमचं. अच्छा ठीक आहे ठीक आहे, या रजिस्टरवर सही करा. हां, मग मी कळवतो तुम्हाला काय ते. थँक्यू साहेब, आणि सॉरी पुन्हा एकदा. हो ठीक आहे, पण पुन्हा असं काही करू नका म्हणजे झालं. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.